जॉन डेव्हिड आहेत का इकडे? हो सर, मी त्यांना इन्फॉर्म करते. तू काम मिला. सर प्लीज थांबा, तुम्ही असे आत नाही जाऊ शकत. जॉन डेव्हिड, तुम्हाला आमच्या सोबत पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आली आहे. तुमच्या विरुद्ध क्रिमिनल कंप्लेंट रेकॉर्ड झाली आहे. कंप्लेंट करणाऱ्याचं नाव आहे एन्झो फाब्री. असं नका करू ऑफिसर. हे बघा, ऐका प्लीज. ऑफिसर, एक्झॅक्टली काय झालंय मला सांग. पोलीस स्टेशन मध्ये डिटेल्स मिळतील तुम्हाला. काळजी करू नकोस, मला काही होणार नाही. तू खंबीर राहा, रडू नकोस, स्टेबल राहा. एमरे लॉयरला फोन कर. मी फोन केलाय मिस्टर जॉन. थांबा, मी पण येते तुमच्या सोबत. थांबा, सनेम, मी त्यांना एकटं नाही सोडू शकत. सनी, प्लीज माझी बॅग घेऊन ये, मला जायला हवं. मी पण जातो. तू इथेच थांब, ठीक आहे? ठीक आहे, पण मला अपडेट्स देत राहा. काही कळत नाही असं कसं काय झालं. पॉन्डिंग, थ्रेटनिंग, ऑफेन्स, प्रॉपर्टी डिमांड, मॅन हँडलिंग, एवढे सगळे आरोप. जॉन डेव्हिडला जेलमध्ये जाण्यापासून कोणी वाचवू शकणार नाही. तुमच्या लॉयरने तर कमाल केली. आयलीन, आता तर युद्ध सुरू झालंय. त्याने जे केलंय ना, त्याची किंमत त्याला मोजावी लागेल. सोडणार नाही त्याला. थ्रेटनिंग, ऑफेन्स, प्रॉपर्टी डॅमेज, मारामारी एवढे आरोप केलेत. कंप्लेंट मध्ये तरी सगळं असंच आहे. पण हे सगळं अतिशय खोटं आहे. खरं कायची शहानिशा न करता पनिशमेंट देणार आहेत का मिस्टर जॉनला? सनम, तू जरा शांत सनेम, होतेस का? आता एक्झॅक्टली काय सिच्युएशन आहे? आपल्याला वाटलेलं त्यापेक्षा खूप गंभीर मिस्टर आहे. त्यांच्यापाशी मिस्टर जॉनचं कॅमेरा रेकॉर्डिंग पण आहे. त्यामुळे म्हणजे दादाला आता जेलमध्ये राहावं लागेल? आता तरी काहीच सांगता येत नाहीये. आणि त्यांनी अजून आपलं स्टेटमेंट घेतलं नाहीये. स्टेटमेंट देणं महत्वाचं आहे. बट वी मस्ट बी रेडी फॉर एव्हरीथिंग. एव्हरीथिंग एव्हरीथिंग म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मला जानशी बोलायचंय, मला भेटायचंय जानला. मला प्लीज त्यांच्यापाशी जाऊ द्या. जोपर्यंत स्टेटमेंट घेत नाही तोपर्यंत कुणीही त्यांना भेटू शकत नाही. आता मी जाऊन परिस्थितीचा अंदाज घेतो. विल टॉक टू यू लेटर. ओके, ठीक आहे, मी बघतो. हे सगळे आरोप खोटे आहेत. मला खात्री आहे जानने मारामारी वगैरे नाही केली. मला त्यांच्याशी बोलायचंय लयला. सनेम, तू जरा आताच्या शांत आता हो बोलायचंय. आधी. सनेम, इन्स्पेक्टर प्लीज माझा ऐका. हे सगळं माझ्यामुळे होत आहे. एमरेचा फोन आहे. उचल उचल फाबरी, फोन उचल. आता मला कॉल केला. हाय एमरे, बोल. आयलिन, फाबरी कुठे मला सांग, मला बोलायचंय. एमरे, तू खूपच टेन्शन मध्ये वाटतोयस. काय झालंय? दादाला कस्टडीमध्ये घेतलंय. का पण? तो फाबरीकडे शेअर्स परत घ्यायला गेला होता. तिथे त्यांचं भांडण झालं आणि फाबरीने पोलीस कंप्लेंट केली. ओ हा, फाबरी मला म्हणाले इट वॉज नथिंग इम्पॉर्टंट. नथिंग इम्पॉर्टंट? दादाला पोलीस घेऊन गेलेत आणि तू म्हणतेस नथिंग इम्पॉर्टंट? मी तुला सोडणार नाही. एमरे, मी तुला किती वेळा सांगितलंय की आपण दोघं आता बिझनेस पार्टनर्स आहोत. आपण आता पार्टनर नाहीयेत आयलिन. डू यू अंडरस्टँड? एमरे, तू आता टेन्शन मध्ये आहेस म्हणून तुझी चिडचिड होते. आता तू हे सगळं माझ्यावर सोड. ओके, मी बघते की मी जॉनसाठी काय करू शकते. ओके, तू काय करणार आहेस? हा, त्याला अजून अडचणीत आणणार आहेस? नाही एमरे, मी फाबरींशी बोलून त्यांना कंप्लेंट मागे घ्यायला सांगेन. ऍटलिस्ट कोणाला तरी शहाणपणा दाखवावा लागेलच ना. सो डोंट वरी, मी दाखवेन. जॉनसाठी मी त्यांच्याशी बोलेन. ते सगळे चांगलेच टेन्शन मध्ये असतील. हो, थोडेसे. मला हेच हवं होतं. लैला, सलीम कुठे? ती मिस्टर जॉनना आतमध्ये भेटायला गेली आहे. ऑल राईट, थँक्स फॉर कमिंग हिअर.
सनेम खूप जास्त स्ट्रेस्ड आणि टेन्स्ड वाटत होती. ॲक्च्युली तिच्यासाठी मी इथे आली आहे. म्हटलं मी सोबत असेल तर तिला जरा माझा आधार होईल थोडासा. बरोबर आहे लैला, मी तुझ्याशी वागलो ते बरोबर नाही. मिस्टर एमरे, ह्या गोष्टी बोलण्याची ही वेळ नाही आहे. सो प्लीज लेट्स नॉट टॉक ओव्हर दिस. सनेम अगं रडू नकोस, प्लीज शांत हो. जर तू अशी रडत बसलीस तर मला आणखी त्रास होईल. हे सगळं माझ्यामुळे होत आहे ना. असं का म्हणतेस? आपण दोघं मिळून या परिस्थितीचा सामना करूया. आता प्लीज रडू नकोस. छान हे सगळं काय चाललंय. मी तुम्हाला असं जेलमध्ये नाही बघू शकत. मला माहिती तुमच्यावर आरोप आहेत ते खोटे आहेत, माहिती आहे मला. सनेम, हे सगळं जे काही होत आहे ना ते त्या फाबरीमुळे होत आहे, बरोबर आहे की नाही? त्याला आपल्याला त्रास द्यायचा होता. मग आपण रडलो, हार मानली तर तो जिंकेल नाही का? पण जान, सनेम माझा ऐक, तू आता इथे थांबू नकोस. मी तुम्हाला अशा घाणेरड्या जागेत एकट्या नाही तू सोडू इथे शकत. थांबून काही होणार नाहीये. ऑफिसमध्ये जाऊन कामाला लाग. आता तुलाच लीड करायचंय. जान, सनेम प्लीज. आणि एमरेला पण ऑफिसला जायला सांग, ठीक आहे? मॅम तुमची भेटण्याची वेळ संपली आहे. ओके. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. सनीम, सनीम, दादा काय म्हणतोय? ते ठीक आहे. ते आपल्यापेक्षा बरेच खंबीर आहेत ते. हो, तो मुळातच मनाने घट्ट आहे. त्यांनी तुम्हाला निरोप दिलाय. काय? त्यांनी सांगितलं की ऑफिसमध्ये जाऊन काम करा, माझी काळजी करू नका. बरोबर आहे त्याचं. आणि असंही आपला लॉयर इथे आहेच ना. आय एम शुअर तो आपल्याला इन्फॉर्म करत राहील. ठीक आहे, जाऊया आता. गाईज, हे बघा, लक्ष देऊन नीट ऐका. आम्ही योग्य ती पावलं उचलतोय. लवकरच सगळं सॉर्ट आउट होईल. आता तरी मी एवढंच सांगतो, ठीक आहे? थँक्यू सो मच. एक्सक्यूज मी. काय चाललंय तुझं? रोजचीच कामं चालू आहेत. नाश्ता केलास का तू? बोल ना. नाही, मला भूक नाहीये. माझं पोट भरलंय. मेवके बेब, तू माझी एवढी काळजी करत जाऊ नकोस. मी अगदी ठीक आहे. तुझा शर्ट किती चुरगळलाय हा. मला वाटतंय तू बदलाव असा शर्ट. कशाला? लोक काय म्हणतील, याची बायको आळशी आहे. कसली बायको आहे, इस्त्री सुद्धा करत नाही शर्टाला. जाऊन बदल ना. इस्त्रीचा शर्ट घालून काय होणार आहे मेवके बेब? शर्टाला इस्त्री होऊ शकते, पण माझ्या चुरगळलेल्या इज्जतीचं काय? त्याचं काय करणार आहेस तू? बोल. चांगली बायको व्हायला निघालीस तू? निहात, मला कंटाळा आलाय रे. प्लीज आता पुरे ना. परत भांडण नकोय. ऑलरेडी जे झालंय ते कमी आहे का? मला का पुरे म्हणतेस? बाहेर लोक लेकीच्या लग्नाबद्दल बोलतात, त्यांना म्हण. निहात, मी त्यांना सांगितलं ना की लग्न बिग्न नाही आहे हा, इतक्यात. बरं, तुम्हा माय लेकींना वाटलंच तर लग्नाला बोलवा मला, ठीक आहे? अरे बस बस, आता मिठीत घेणं बंद करा. मिसेस मेवके सोडा. काय म्हणालास? मी तुला मिठी मारते? तू पडत होतास म्हणून धरलं होतं तुला. मिठी नव्हते मारत काही. मिस्टर निहात, कळलं ना? मी वेडाच आहे ना. मला काही कळत नाही ना. मी काय बर्फाचा गोळा आहे? मी असा गडगडत पडायला, घसरून खाली जायला. निहात, आता चिडू नको सुगाच. मी आपल्यातलं भांडण सोडवायला आले होते ना इथे. राहू दे, राहू दे. माझी माफी कोण मागणार? माफी बिफी मागणं तुला जमत नाही मेवके बे. आता तर मी मुळीच माफी मागणार नाही. इथेच थांब आणि काम कर.
प्रेमाची किंमत नाहीये. ठीक आहे, ऐकूनच घ्यायचं नाहीये ना. ठीक आहे. ऐक, एवढा मनाला लावून घेऊ नकोस तू, कळलं ना? जॉन डेव्हिड, जरा बाहेर या. काय झालं? हॅलो मिस्टर जॉन. हॅलो. ऑफिसर तुमची कंप्लेंट वाचून दाखवतील आणि मग तुमचं स्टेटमेंट घेतील. सुरू करू का? हो चालेल. मिस्टर जॉन, एन्झोने तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली आहे की तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना मारलात, जीव घेण्याची धमकी दिली. तुम्ही त्यांच्या नाकावर बुक्का मारलात आणि इन्सल्ट पण केला आणि वस्तूंची तोडफोड पण केली. मी जीव घेण्याची धमकी दिली नव्हती. मिस्टर जॉन, प्लीज शांतपणे सांगा. मी फाबरीला धमकावलं नाहीये, मी तर फक्त त्याच्याशी बोलायला गेलो ते होतो. स्टेटमेंट देताना असंच म्हणाले की तुम्ही त्यांचा इन्सल्ट केलात आणि जीवे मारण्याची धमकी दिली. मी त्याला धमकी का देईन, त्याचा जीव का घेईन? तुम्ही जरा विचार करा. मी तिकडे सगळं सॉर्ट आउट करायला गेलो होतो, तो माझं ऐकून घेत नव्हता. मिस्टर जॉन, प्लीज थोडं शांत व्हा. फाबरी माझं ऐकून घेत नव्हता. म्हणून तुम्ही त्यांना मारलं. ईश्वरा, काय करू मी? त्यानं मला भाग पाडलं. एकतर काही ऐकून घेत नव्हता आणि वर भांडण केलं. मग मी स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही. असं काहीतरी बोलला की अजिबात ते बरोबर नव्हतं. मिस्टर जॉन, प्लीज. त्या मूर्ख माणसामुळे मला काय काय सहन करावं इन्स्पेक्टर, लागतंय. 2च मिनिटं, मी जरा त्यांच्याशी बोलतो. मिस्टर जॉन, परिस्थिती ही खूपच नाजूक आहे. रागाच्या भरात चुकीचं काही बोललात तर अवघड होऊन बसेल. त्यामुळे ही सिच्युएशन शांत डोक्याने हँडल करूया. ओके? पुढचं वाचू का? अरे हो, पण मिस्टर जॉनना का पकडून नेलंय पोलिसांनी? पकडून का नेलं? जेलमध्ये. एक काम करूया, मी ढोल वाजवतो आणि तू पॉम पॉम घेऊन नाच कर. ठीक आहे, मग टेन्शन जाईल तुझं. स्टॉप इट. मी काय करू मग? टेन्शन तर मला सुद्धा आलंय. तुमची नॉन स्टॉप बडबड 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 चालू आहे. माझं डोकं नुसतं दुखायला लागलंय. ओके, काहीतरी ओके. पॉझिटिव्ह बोला. ठीक आहे, ऑल राईट. गप्पा बास. एक शब्द काढला. अरे ठीक आहे ना, जे वाईट साईड बोलायला कुणालाच आवडत नाही, पण एका नंतर एक कंपनीत काय घडतंय ते सगळं बघून घाबरलेत सगळे आता. तुला भीती वाटते ना गुलीस? हा, फक्त तुला रडायला जमतं. हा, तुझ्यावरच संकट आलंय का? अगं, कंपनी बुडाली ना तर सगळ्यांच्या नोकऱ्या जातील. कळतंय का तुला? काय काय कळतंय का? तू शांत बस पहिले. जे हा, एवढं काय झालंय ओरडायला? तुझा आवाज संपूर्ण फ्लोअर वर घुमतो. मिस डेरेन गुलीस पार्टी देणार आहे, त्याबद्दल चर्चा करू. काय बोलतोस तू जे? डेरेन, हे काय झालं? असं कसं काय झालं? कसं काय होऊ Guys, शकतं जरा हे? तुम्ही आणखी परिस्थिती घाबरवताय. unfortunate आहे. Stop आम्हाला it. काही शांत कळतच नाही. व्हा. आमच्या Guys, मित्राला इथं नाही वेळ का? लागेल Please, आता. काहीतरी सांगा. मी वेडी होईन आता. काय चाललंय हे? तर गाईस, नीट ऐका. या सिच्युएशन मधून सुद्धा आपण नीट बाहेर पडू आणि आपण आपलं काम थांबवायला नकोय आता. कळलंय सगळ्यांना? क्लिअर? जे हा, बोला. मी तुला इथला इन्चार्ज म्हणून डिक्लेअर करते. जर या लोकांनी माझ्या ऑर्डर्स फॉलो केल्या नाहीत तर तुला पनिशमेंट मिळेल. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं ना? मिस डेरेननी मला इथला इन्चार्ज केलाय. चला लवकर कामाला लागा. चला. अरे मॅगझिन काय वाचत बसला? अरे कामाला लाग ना. काय आहे चाललंय तुझं? जे लवकर. ओरडू नकोस. चाललोय ना. काय कामं करायची नसतात त्यांना. हा, आणखी एक गोष्ट, मिस्टर जॉनचे जे काही अपडेट्स येतील ते आपण सिक्रेट ठेवायचं. कळलं जे? सिक्रेट सिक्रेट म्हणू नका. सिक्रेट म्हणू नका मिस डेरेन. माझ्या पोटात काही राहत नाही. प्लीज, मला खूप टेन्शन येतं. मिस डेरेन, प्लीज समजून घ्या. इकडेच येत आहे. हॅलो. हॅलो. वेलकम मिस्टर. आता एक्झॅक्टली काय सिच्युएशन आहे इथे? मिस्टर जॉनना अरेस्ट केलंय. मिस्टर जॉन रेस्ट करतायत. खूप दमलेत ना, म्हणून जरा रेस्ट करतायत. रेस्ट करणं गरजेचं असतं. आय नो तो रात्रंदिवस काम करतोय. सो इज देअर एनी प्रोग्रेस? हो, खूपच प्रोग्रेस झाली आहे कामाची. चला ना, मी तुम्हाला मिस्टर जॉनच्या केबिन मध्ये घेऊन जाते. तिथे बसून आपण डिस्कशन करूया जरा. जे यांच्यासाठी कॉफी घेऊन. अजिबात अक्कल नाहीये तुला. तुझ्या पोटात काहीच पण माझं राहत नाही. टॅलेंट बघ. मी लगेच कसे शब्द जे फिरवले खरंच बघ ते गुली. अवघड आहे. अगं, त्यांना काही कळलेलं नाहीये. जास्त शहाणपणा करू नको. आय अंडरस्टँड. तर जॉन ह्या सिच्युएशन मध्ये सनेमुळे अडकलाय. बिचारा, हे खूप वाईट झालं. या, आय टोटली अग्री. हे सगळं सनेमुळेच होत आहे. तीच या सगळ्याला जबाबदार आहे. मिस जेदा, मी तुम्हाला काहीतरी विचारू का? शुअर, विचार ना. मिस्टर मॅकिननला हे सगळं माहिती आहे का? वेल, त्याला काही डिटेल्स माहिती नाहीये. त्यानं मला विचारलं,
पण हे फार सिरियस आहे असं जाणवू दिलं नाही मी. ग्रेट, तुम्ही अगदी योग्य केलं. यू आर ऑसम मिस जेदा. थँक्यू सो मच. पण ऐक डेरेन, जानला यातून बाहेर काढावंच लागेल. हो, तो यातून लवकरच बाहेर पडेल. आपण सगळे आहोत ना त्याच्याबरोबर. येस मी टू. नाहीतर मॅकिनन तुमच्या बरोबर काम करणार नाही डेरेन. हो. आणि ही अपॉर्च्युनिटी तुमच्या हातातून जाईल. पण असं होऊ देऊ नका तुम्ही. नाही, असं नाही होणार. जेदा, आय एम सॉरी मी तुमचा वेळ घेते, पण मला आणखी एक गोष्ट विचारायची होती. प्लीज विचारू का? बाय सम ऑर द अदर वे आपण ही केस संपेपर्यंत हे सगळं मॅकिनन पासून लपवून ठेवू शकतो का प्लीज? आय विल ट्राय मिस डेरेन. आय विल ट्राय. आता मी निघते इथून. ठीक आहे? ओके, थँक्यू सो मच. तुमच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. ओके, सी यू देन. आणि काही अपडेट्स मिळाले तर मला नक्की सांगत राहा. ठीक आहे डेरेन? येस येस, ऑफ कोर्स वी विल बी इन टच. डोंट वरी. चला ना, मी तुम्हाला बाहेर सोडते. ओके, सी यू देन. थँक्यू सो मच फॉर अंडरस्टँडिंग. ओ थँक गॉड. हार्टबीट्स केवढे वाढलेत माझे. मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय. मोठा श्वास घे. गोल, फायनली आपण जिंकलो मॉम. मी अशी बातमी देणार आहे की ती ऐकून तू खूप खुश होशील. मी कसं काय जिंकलो मला प्रश्न पडलाय. जाऊ दे, काय झालं ते सांग. आपल्या धाडशी पोलीस ऑफिसर्सनी त्यांनी कमालच दाखवली. त्या उंच धिप्पाड माणसाला अटक करून घेऊन गेले. तर आता स्कोर आहे मुझफ्फर 5 आणि जॉन डेव्हिड 0. हे बघ बॉम्ब. ब्रेकिंग न्यूज. फेमस बिझनेसमॅन जॉन डेव्हिड याला अटक झाली आहे असं लिहिलंय यात. बघितलंस ना, आता त्याचं खरं रूप जगासमोर आलंय मॉम. ट्रेंडिंग न्यूज झाली आजची. सगळे लोक ह्याच्याबद्दलच बोलतायत. जॉनची बातमी आता सगळ्या न्यूज चॅनलवर आहे. बघ, वाच ना कसला माणूस आहे हा. याच्याच विषयी हल्ली पेपर मध्ये छापून येत असतं. केवढं मोठं स्कॅन्डल आहे. अगं तो माणूसच स्कॅन्डल आहे. पोलीस त्याला त्याच्या ऑफिस मधून घेऊन गेले आणि तिकडे जाऊन त्याला जेलमध्ये टाकलं. माझी तर इच्छा आहे की त्याला जन्मठेपच व्हावी. मग मी आणि सने म्हातारे झाल्यावर त्याला भेटायला जाऊ. चल मॉम, आता मी जातो. मला खूप तयारी करायची अरे आहे. थांब थांब थांब, तू इथेच थांब. मला जरा मेवकेबेचा चेहरा बघायचा. तू इथेच थांब. मॉम, अगं आलेच. चांगल्या बातमीने दिवस सुरू झाला. देवाची आवाज म्हणायची. जेव्हा 1000 अंडरवर विकले गेले होते तेव्हा सुद्धा मी एवढा खुश नव्हतो. नेमके बे, ह्यावेळेस मला माफ कर, पण ह्यावेळेस तुझ्या नवऱ्याचंच म्हणणं बरोबर आहे. तुला सांगते मी, त्याचंच बरोबर आहे. तू आधीच त्याला सगळं नीट सांगायला हवं होतं. सांगायला हवं होतंस की सनेम आणि मिस्टर जॉन रिलेशनशिप मध्ये आहे म्हणून. इतकं सोपं मी होतं हे त्याला सगळं. सांगणारच होते, पण तो ऐकून घ्यायला नेमके तयार बे, नव्हता. आता तू काही कारण द्यायला लागलीस ना. असं नको करूस ग. अगं मेवकेबे, मी तुला शोधत होते. मला एक बातमी कळली. काही बया, परत माझं डोकं खायला. आता मी हिला कसं काय सांगेन? सकाळपासून मी तुझी बडबड ऐकते ना इथे मग ही बसून. नाचत का आली इथे अशी? मला काय माहित, तिलाच विचार. अगं मेवकेबे, तुझ्यावर तर प्रॉब्लेमचा पाऊस पडतोय. जर तू आता काहीही बोललीस ना तर मी तुला सोडणार नाही. ऐसून हे बघ, मला शांतपणे मॅनिक्युअर करू दे. कळलं? कळतंय ना? मी तर जाणारच आहे आता. मला खूप काम आहे. पण तुला मॅनिक्युअर करून पोलीस स्टेशनला जावं लागेल बरं पोलीस का? स्टेशन? काय काय बोलते ही? काय बोलते ही? पोलीस स्टेशन मध्ये का? तुला खरंच ही बातमी माहिती नाहीये? हे बघ, तुझ्या जावयाला अटक झालीये. बघ बघ काय? आणि मला ही बातमी कशी काय कळली नाही आतापर्यंत? बघ, 1 नंबरचा गुंड आहे तो. मारामारी केलीये म्हणे. असा आरोप आहे बिचाऱ्यावर. आता कसं होणार ग? पुढे जाऊन सनेमवर पण थांब ना, हात आता उचलेल तुला तो. सोडणारच नाही. नेमकी हात नाही बे, उचलला. अगं, ऐक, ऐक, अगं, थांब, शांत थांब, शांत कशाला शांत मारतेस? थांब, थांब ना, आता खूप थांब, पडतेस, अगं, ऐक, पडतेस. वाच, थांब, थांब, थांब थांब, ना, थांब, 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 सोडणार नाही मी तुला. मिस्टर एम्ब्रे, काय झालं तिकडे सांगा ना. आज दादाकडून स्टेटमेंट घेतलं जाईल. काहीच ॲक्च्युली बाबरे आणि दादामध्ये जरा वादावादी झाली आणि मग त्याने दादाविरुद्ध पोलीस कंप्लेंट केली. आता तरी मी एवढं सांगू शकतो तुम्हाला, सनेमला दादाशी बोलण्याची संधी मिळाली होती. येस गाईज, डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. जानचं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी आपलं काम करावं. म्हणजे आपण जसं रोज काम करतो तसंच काम करावं. याचा परिणाम आपल्या कामावर होता कामा नये. पण आता काय करायचं? आम्हाला खूप टेन्शन आलंय. तुम्ही कामावर लक्ष द्या. तुम्ही सगळ्यांनी नीट ऐकलं नाही का मिस्टर एम्ब्रे काय म्हणाले ते? आणि नो गॉसिपिंग, कळलं? मिस्टर एम्ब्रे,
मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. मिस्टर एमरे, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. मिस्टर जानना अटक केल्यामुळे आम्हाला सगळ्यांना इथे आता असंच बसावं लागणार आहे का? आम्हाला रिकामटेकडे बसावं लागणार आहे का? प्लीज आम्हाला सांगा. आमच्या नोकऱ्या तर नाही जाणार ना? तुम्ही व्यवस्थित काय ते सांगत नाहीये. सनेमच्या डोळ्यात मी बघितलं काहीतरी नक्कीच गडबड चालू आहे. खरं सांगा प्लीज, प्लीज खरं सांगा मला. मी आता 2 मिनिटापूर्वी काय सांगितलं होतं लक्षात आहे ना? मी त्यांना प्रश्न विचारतोय. जी साहजिकच कोणालाही हा प्रश्न पडणार. ऑफिसमध्ये सगळ्यांना टेन्शन जी, आहे. शांत हो. एव्हरीवन वॉन्ट्स टू नो. प्लीज मिस्टर एमरे, प्लीज. जी शांत हो नाही, मी प्रश्न विचारतोय. जे गप्पा बस. मिस्टर एमरे, मिस जेदा आल्या होत्या. काय म्हणाले? मॅकेनला या सिच्युएशन बद्दल माहिती नाहीये. जर कळलं तर ते आपल्यासोबत काम करणार नाहीत. बघ मी म्हटलं ना काय जरा इथे हे बघ, मी काय सांगतोय ते प्लीज मध्ये मध्ये बोलत जाऊ नकोस. मी बोलत असताना बोलायचं नाही. उद्यापर्यंत तरी नाही. मला तुम्ही कधी सोडणार आहात ते सांगा. अनफॉर्च्युनेटली काय? आपल्याला फाब्रीचे हॉस्पिटलचे रिपोर्ट्स बघितल्यावरच पुढची पावलं उचलता येतील. अहो पण तो खोटे रिपोर्ट्स दाखवून सुद्धा मला अडकवू शकतो ना. तो खोटे रिपोर्ट्स दाखवत नाही ह्याची काळजी मी घेईन. प्लीज तुम्ही थोडे शांत व्हा. काळजी नका करू. जान, तुमचं स्टेटमेंट लिहून घेतलं. आता परत तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. ठीक आहे, शांत राहा. काळजी नका. ठीक आहे. हे बघा इन्स्पेक्टर, फाबरेने याआधी सुद्धा माझ्या क्लायंटला त्रास दिलाय. बिचार मिस्टर जानना काय काय सहन करावं लागतं नाही. बरोबर आहे, पण बिझनेसमध्ये असंच असतं ना मित्रा. मॅकिनननं कळलं तर म्हणे ते आपल्यासोबत काम करणार नाही. सनेम, सनेम काय झालं ग? आणखी काही कळलं का तुला? नाही, मला काही कळलं नाही आणि आता मी काम करायला जाते. डोंट डिस्टर्ब मी. ओके ओके, तू काळजी नको करूस, पण टेक केअर. मी तुला आता इथे केस करू शकतो. केस करू ना तुला? मला ते ऑफिस सुटायच्या आत दे. सांगितलं समजतंय ना? ऐकायला येतंय ना मी काय म्हणतोय ते? हा, मिस्टर जान, माझं झालंच आहे. मी तुम्हाला दाखवायलाच येणार होते हे आता. सगळं जाऊ दे सनेम. मला खूप वाईट वाटतंय. मी तुझ्याशी किती वाईट वागतोय. खूप जड जात आहे मला हे सगळं. आय नो, मला पण. काय झालं? काय झालं? काय तू बघतोय? कोण? तो कोण? कॅमेरा बघतोय. कुठे? कुठे? मला दिसत नाही. कुठे आहे? सांग मला. तो कुठे आहे? तुमच्या मागे वर. आताच बघू नका ना. काय बघताय तुम्ही? आता कशाला बघताय वरती? का कॅमेरे लावायला सांगितले? उगाच केलं मी असं. हॅलो मॉम. सनेम बाळा, हे काय चाललंय सगळं? काय झालंय? काहीच नाही. मी तर ऑफिस मध्ये माझं काम ही करते. पोलीस स्टेशनची काय भानगड आहे? जानना अटक झालीये का? अच्छा, तुला सगळं समजलं का? कुठून कुठून कळली तुला ही बातमी मॉम? ऐसून म्हणजे अगं नेटवर वाचली मी ही बातमी. नेटवर वाचलीस? अगं आई आहे मी तुझी. माझ्यापासून काही लपवायचं नाही. मला काळजी वाटते ना तुझी. डिटेल्स विचारून घे. नीट नीट विचार. ऍक्च्युअली एक बिझनेस रिलेटेड मॅटर आहे. मॉम, मी ऑलरेडी खूप कामात आहे ग. प्लीज आपण नंतर बोलू. न्यूज मध्ये तर लिहिलंय की मारामारी वगैरे झाली. नाही मॉम, तसं काही नाहीये. ऍक्च्युली फक्त थोडी वादावादी झाली. पण तू काळजी करू नकोस. मी आता जरा कामात आहे. हे बघ, मी आता कामात आहे. नंतर घरी येऊन सगळं सांगते मी तुला. ओके, आता फोन ठेवते. मला खूप काम आहेत. ओके. हा, सिरियस मॅटर नाहीये ना? मग ठीक आहे, ठीक आहे. मला कितपत सिरियस आहे तेच बघायचं होतं ग बाळा. ठेवते हा. ओके. आणि डॅड घरी आले का? तुमचं भांडण मिटलं का ग? निहात बद्दल ना विचारूच नकोस. तुझे डॅड ना माझं ब्लड प्रेशर वाढवत असतात, बाकी काही करत नाही. अगं असू दे ना, काय करतेस? बघू दे, कधीच सुधारणार नाही. आमचं भांडण मिटणं अशक्य आहे. बाय, आता फोन ठेव तू. चल आता ठेव. तुझं काय चाललंय मेला हात? अगं किती वेळचं सांगते तुला, केव्हाच म्हणते पाण्यात बुडवून ठेव म्हणून. मॅनिक्युअर करणं इतकं सोपं वाटतं का तुला? हा, माझं डोकं दुखायला लागलंय. जाऊ दे.
सनेम, तू तुझ्या मॉमशी खोटं का बोललीस ते सांग. तू काय लपून आमचं बोलणं ऐकत होतास? मी तर इथे तुझ्याशी बोलायला आलेलो, म्हणजे तू फोनवर बोलत होतीस म्हणून कानावर पडलं. पण मिस्टर जानना कसं वाचवायचं? आपल्याला काही करता येईल का? मला खरंच माहित नाही. मला काही करण्यासारखं असेल तर मी खरंच करेन. ह्या फाबरीला तर मी ना दिसताना तर अगदी भोळा जेंटलमॅन वाटतो, अगदी कसा सभ्य वाटतो, पण अजिबात तसा नाहीये. एकदम एकदम नीच आहे. हे सगळं तो तुझा परफ्यूम मिळावा म्हणून करतोय ना, हो ना? हो, माझा परफ्यूम मिळवण्यासाठी. हातून मागे लागलाय तो अगदी. ज्यांनी परमिशन दिली असती तर मी परफ्यूम दिला असता. देऊन टाकू का मी त्यांना आता पण माझा नाही परफ्यूम? सनेम, अजिबात नाही, अजिबात द्यायचा नाही. विचारही करू नकोस तसा. आठवतंय ना, मिस्टर जाननी तो चेक फाबरींच्या तोंडावर फेकलेला. मिस्टर जाननी परफ्यूम द्यायचा नाही म्हणून सांगितलेलं. त्यामुळे तू विचार सुद्धा करू नकोस प्लीज. विचार सोडून दे. आणि तसं केलंस तर मिस्टर जानना खूप वाईट वाटेल. कदाचित ते खूप चिडतील, कळलं ना? जे दुसरा कुठला पर्याय? जर कंपनी बंद पडली तर सगळ्यांची नोकरी जाईल. केवढ्या फॅमिलीज अवलंबून आहेत यावर. आणि हे सगळं माझ्यामुळे होत आहे. मला खूप जास्त गिल्टी वाटते जे. तुझं म्हणणं बरोबर आहे. ओके, आपण पॉझिटिव्हली विचार करू. सगळं काही ठीक होईल. ओके, आता आपण पॉझिटिव्हली विचार करायचा. सगळ्यातून मार्ग निघेल. सगळं व्यवस्थित होईल. सगळं आधीसारखं नीट होईल. चल, आता चेहरा पाडून बसू नकोस. चल लवकर ये इकडे ये. सनेम, कुठे गेली ती सनेम? इथे. कमॉन, आता रडायचं नाही. ओके, पॉझिटिव्ह. एक्स्ट्रा कपडे सुद्धा घेऊन नाही गेला तू. मिस्टर इम्रे त्यांच्यासाठी आवश्यक गोष्टी घेऊन जातील ना? तो एवढा उदास वाटत होता ना की जणू कायमच तिकडे राहणार आहे. मॉम, तू असं का बोलतेस? सांग ना. मॉम, असं का बोलतेस तू? आ? तू तर असं बोलते जसं काही ते कायमचे तिकडे निघून गेले. तू तर मला धीर द्यायला हवा ना मॉम. मी तुझ्या डॅड बद्दल बोलते. जान. बद्दल बोलतेस? हा, सगळ्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम सुरू आहे तिथे. काय करायचं? मॉम, डॅड आज सुद्धा घरी येणार नाहीयेत का? मला नाही वाटत तो येईल. कसला नवरा मिळालाय मला. वीज आलाय. आज माहितीये काय केलं? दुकानात असा चुरगळलेला शर्ट घालून गेला होता ना. काय अर्थ आहे सांग ना. आणि आता बघ काय करतोय ते. रात्रभर दुकानात थांबणार आहे. त्या बटाट्यांच्या पोत्यामध्ये झोपणार आहे तो. मेवके बे म्हणून ओरडला ना तरी मी ओ देणार. परत बीपी वाढलं वाटतं. आज या कटकटीनेच पोट भरलं ग बाई. जेवण झाल्यावर जरा टेबल आवरा. मी जाते आता. मला नकोय जेवायला. ठीक आहे मॉम, तू आता शांतपणे झोप बघू. तू तरी जेवणार आहेस का? इच्छा नाही होते माझी. मला सुद्धा काहीच खायची इच्छा नाहीये. तू जा, मी आवरते सगळं. ठीक आहे, मी माझ्या रूम मध्ये जाते. माझ्या पोटात ना कसं तरी होतं, असं स्टीफ झाल्यासारखं. काहीतरी विचित्रच वाटतंय. एक स्त्री एका पुरुषाला कुठेही संसार थाटायला भाग पाडू शकते. आता आयुष्यभर इथेच राहावं लागतंय की काय? मला नशीबच फुटकंय माझं. आता हेच माझं घर आहे. हेच माझं किचन आहे. इथे नुसतं राबायचंय आता मला. अच्छा सनेम, तुला लॉयरचा फोन बिन आला होता का ग? नाही, थँक्यू लैला. आणि जर अपडेट्स कळले तर मिस्टर इम्रे कळवतील मला. हो, ते कळवतील तुला. मिस्टर इम्रेंना सारखं फोन करून डिस्टर्ब करणं बरोबर नाहीये. इम्रेंना वाटतं मीच जबाबदार आहे सगळ्यासाठी. ते मलाच ब्लेम करतात नेहमी. पण ह्यात तुझी काय चूक आहे? प्लीज तू मनावर घेऊ नको. हो तेच ना, ते सगळे तुला का ब्लेम करतात? तुझी काय चूक आहे? कसला माणूस आहे ग? आता भावावरचं प्रेम होतं चाललंय. जेव्हा स्वतः भावाला जेलमध्ये टाकायला निघाला होता तेव्हा कुठे गेलो तो प्रेम? आणि तुला का दोष देतोय? आणि त्याने स्वतःच लाच दिली होती ना आणि कंपनीची अवस्था करून घेतली होती. पण आयहान, तुला इन्स अँड आउट्स थोडीच माहिती आहेत का? तसं या भूतकाळातल्या पण गोष्टी. लैला, कधी कधी भूतकाळ आपल्याला शांत बसू देत नाही. हो, खरंय तुझं. एनिवे, आपल्या सगळ्यांना त्यांचा स्वभाव माहिती आहे. ते विनाकारण कोणाशी भांडण करणार नाही. बरोबर आहे? बरोबर आहे तुझं. तो फाबरी ना तोच हा कट रचतोय.
पोलिसांनी तर फाबरेंची चौकशी केली पाहिजे हो ना. हो हो ते करतील. जुनं वैरे म्हटल्यावर सगळे रेकॉर्ड्स कोर्टात प्रेझेंट. ओस्मान, कोर्टाचा तर विषयच काढू नकोस. कोर्टाची पायरी चढायची इच्छा नाही. पण तुला वस्तुस्थिती एक्सेप्ट करावीच लागेल. मिस्टर जानना कोर्टात जावंच लागणार आहे. सध्या तरी त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून त्यांना सोडून देतील. सनेम, तू काळजी करू नकोस ग. ते जॉन डेव्हिड आहेत, त्यांच्याकडे चांगले लॉयर्स आहेत, ते नक्की मार्ग शोधून काढतील यातून. हो ना, मी हे सगळं तुला भीती वाटावी म्हणून नाही बोलत आहे, पण सनेम तुला कोणत्याही सिच्युएशनला तोंड देण्यासाठी तयार राहावं लागेल. आणि काय नाव आहे त्याचं त्या मिस्टर फाबरी ना, त्यांना जर कंप्लेंट मागे घेतली ना तर परिस्थिती आणखीन बिघडणार बघ तू. मला ना काही सुचतच नाही. प्रत्येक जण मला दोषी ठरवेल. मिस्टर एमरी, ऑफिस स्टाफ, ते म्हणतात ते खरं. हे सगळं माझ्यामुळेच होत आहे. आता थोडा वेळ मी एकटी राहते, जरा शांत होते. ओके? हो हो, जा तू आराम कर जरा वेळ. तशी तू किती वेळ इथे बसणार हो आहेस? हो नंतर बोलूया रे शांतपणे. हा बोल मॉम, काय म्हणतेस? नाही नाही, सगळं ठीक आहे. अगं नाही ग, इथे एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. एक माणूस आहे जो दादाला त्रास देतोय. त्यानेच दादाला उचकवलं होतं. सिरियस नाहीये काही. मीडियाने जरा फुलवून लिहिलंय. काय म्हणालीस? दादाच्या अफेअरच्या बाबतीत ना? बरोबर आहे, असं आहे, एवढं खरं. तिचं नाव सनेम आहे, आपल्या ऑफिसमध्ये काम करते. दादा तिच्या बाबतीत सिरियस आहे, पण पुढे जाऊन काय होणार आहे काय माहिती. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये बाहेर पडायचं बघतो. ठीक आहे मॉम, ठीक आहे. तो फ्री झाला की मी त्याला तुला फोन करायला सांगतो. यू प्लीज डोंट वरी. ओके? ठीक आहे, ठेवतो. त्या बाईने मला हे दिलं आणि म्हणाली, तू माझं प्रेम मला परत दिलेस. आता मी तुला आशीर्वाद देते की तुझंही प्रेम तुला लवकरच मिळेल. त्यासाठी तुला गुड लक. हे सगळं माझ्यामुळे होतंय आणि आता मीच सगळं नीट करेन. जान, हॅलो सनेम. मला तुमच्याशी जरा बोलायचं. आपण भेटू शकतो का? ऑफकोर्स, जरूर भेटूया. खरं तर मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो, पण एवढ्या लवकर करशील असं वाटलं नव्हतं. ऍक्च्युली मी घाईत आहे, त्यामुळे जरा अर्जंटली बोलायचं होतं. आपण लवकर भेटूया प्लीज. ठीक आहे, मी ऑफिसमध्येच आहे दिवसभर. मग तू तिथेच आहे, आपण तिकडेच बोलूया. ठीक आहे? नाही, ऑफिसमध्ये नाही. आपण दुसरीकडे कुठेतरी भेटूयात बाहेर. लास्ट टाइमचा रेस्टॉरंट आठवतंय तुला? हो, मला माहिती आहे ते.
ठीक आहे तिकडे ठीक आहे तिथेच भेटूया अर्ध्या तासात. आयलीन सनीमचा फोन आलेला, आपण भेटूया म्हणत होती. पक्षी स्वतःच पिंजऱ्यात येतोय. हल्ली मेवकेबेचा नवरा घरी जात नाही वाटतं. भांडण झालेलं दिसतंय. अवघडच आहे बाई. अरे देवा, तुमचं आणि नवऱ्याचं भांडण होत नाही का वहिनी कधी? नक्कीच भांडण झालंय बर का. आपला अंदाज बरोबर होता. मेवकेबेला काहीच कसं वाटत नाही. हो हो, मी सुद्धा पाहिलं. नाही नाही, अजून कस्टडीतच आहेत. हो, लॉयरच्या फोनची वाट बघतोय. नाही, अजून नाही परत आलाय. रात्री दुकानातच झोपला होता अगं. आता जर परत आला ना तरी परत घरात घेणार नाहीये मी त्याला. फार झाला आता. मला थोडी आशा होती की आपलं भांडण आज मिटेल मेवकेबे, पण जाऊ दे, मी राहील दुकानातच. राहतो मी तिथेच निवांत. माझं काय चुकलंय ग एवढं की माझ्या बाबतीत असं घडतंय? तुम्हाला तर कळतच नाहीये मिसेस मेवकेबे, मीच एकटा वेडा आहे. आता मी नाही सहन करणार. अक्षरशः मला ना कंटाळा आलाय सगळ्याचा. बघ, इतकी वर्ष मी सहन करते. कसं करते माझं मला माहिती. खरंच सांगते तुला मी. हा, अच्छा, तर तू आता सहन करणार नाहीयेस म्हणजे माझंच चुकलंय ना. तू नेहमी बरोबर असतेस, तू कधीच चुकत नाहीस. मीच चुकत असतो नेहमी, हो ना? बाय मेवकेबे, बाय. साठी ते आता डायबिटीस आहे, हाय बीपी आहे, एवढं सगळं असून सुद्धा त्याला दुकानातच राहायचंय. काय बोलू मी? मीच ऍडजस्ट करत नाही. माझीच चूक. हा, वाईटच वाटतंय मला त्याचं. बिचारा बघ ना, बॅग घेऊन जातोय. कठीण आहे ग बाई. मेवकेबेनी पण अडवलं नसेल का ग त्याला? अडवलं नाही त्याला. अडवायला हवं होतं. मिस सनीम, वेलकम. मी माझ्यासाठी कॉफी मागवली आहे. तुम्हाला काही हवं असेल तर सांगा. नाही, मला काही नकोय. लवकरात लवकर मला ऑफिसला जायचंय, त्यामुळे नको. ठीक आहे, तर मग सरळ मुद्द्यावर येऊया. बोला, काय सांगायचं आहे? जान, ऑफिस आणि माझ्यापासून प्लीज लांब राहा. हे बघ, इम्पॉर्टंट काही असेल तरच आपण बोलूया, नाहीतर मला भरपूर काम आहेत. डोंट वेस्ट टाइम. तुम्ही माझ्यापासून, जानपासून आणि ऑफिसपासून लांब राहा मिस्टर फाबरी. शेवटचं सांगते. मिस सनीम, तुम्हाला माहीतच आहे की मी एक बिझनेसमॅन आहे. म्हणजे जिथे माझा फायदा असतो तिथेच मी असतो. आय होप यू अंडरस्टँड. मला जी गोष्ट हवी असते ती मिळेपर्यंत मी अजिबात थांबत नाही. मी तुम्हाला परफ्यूम द्यायला तयार आहे, पण माझ्या काही अटी सुद्धा आहेत. सांगा. तुम्ही जानच्या विरुद्ध केलेल्या सगळे कंप्लेंट्स मागे घ्या. तुम्ही त्यांना त्यांचे शेअर्स परत द्याल आणि मग मी तुम्हाला माझा परफ्यूम देऊ शकते. सनीम, मी तुझ्यावर कसा काय विश्वास ठेवू? म्हणजे मी आधी तुझ्यावर विश्वास ठेवलाय आणि मी पाहिलंय काय होतं ते. मला नाही वाटत यापुढे आपल्यात कसलाच संबंध असावा. मग त्यासाठी मी काही करू शकते. माझा परफ्यूम सुद्धा देऊ शकते आणि मी कॉन्ट्रॅक्टही साईन करेन. ठीक आहे सनीम, मी शेअर्स परत करेन. ठीक आहे. आणि माझी आणखी एक अट आहे. कसली अट आहे? जानला या बाबतीत काही कळता कामा नये. अरे हेच तर मला कळत नाही की तुम्ही त्या माणसाला एवढं का घाबरता.
कारण काय? भीती नाहीये ही, हे प्रेम आहे. प्रेम. प्रेम. मला माहिती आहे या गोष्टी तुम्हाला अजिबात समजणार नाही. जर त्यांना ही गोष्ट कळली तर त्यांना वाईट वाटेल. त्यामुळे ही अट मान्य करावी लागेल. ठीक आहे, तू म्हणतेस तसंच करूया. मी जे काय करायचं ते करतो, पण तू उशीर करू नकोस. उशीर केलास तर कॉम्प्लिकेशन्स वाढत जातील. माझ्याकडून उशीर नाही होणार मिस्टर फाबरी. तर मग मिस सनेमा, आपण उद्या इथेच भेटूया. ऑल राईट.